वा वा वा. अरे वर्गाच्या बाहेर काय करताय तुम्ही? तुमच्या बाई आल्या नाहीत का अजून? तुमच्या बाईंना यायला एवढा वेळ का झाला? अरे आमच्या शिक्षकांनी सगळ्यांनी असं वेळेत शाळेत यायला पाहिजे, तर विद्यार्थी शाळेत वेळेत येतील. घंट्या तुला झालं काय? खाली डोक्यावर पाय. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम छम छम छम. हा? तुम्हाला काल दिलेला गृहपाठ केला का? नाही नाही. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फुकटची बिस्किट खायला शाळेत येता तुम्ही. तिकडे वर्ग भरलाय तुमचा आणि इथं बाहेर टाइमपास करता गायराटा सारखा. चला हा वर्गात. मी आलो प्राचार्यांना भेटून. हा हे काय कमद्या नशीब चांगलं त्याने आपलं पाडे पाठ नाही का लावली तर. अरे बाबू चांगले त्याला तरी कुठं पाठी पाडी येतात मला, का नाही? अहो काय अहो तुम्हाला कितीदा सांगितलं शिक्षक पालक मिटिंगला येत जा, का बरं येत नाही तुम्ही? आम्ही शिक्षक लोक मूर्ख आहेत का त्या मिटिंग ठेवायला? आणि तुमचा मुलगा अहो कायम ते परिपाठ झाल्यानंतर शाळेत येतो, लवकर यायची त्याला माहितीच नाही. अहो काही शिस्त बिस्त आहे का नाही? उद्या कमी मार्क पडले तर तुम्हीच म्हणताल गुरुजी त्याला काही शिकवतात का नाही म्हणून. तुम्हाला सांगतो आम्ही जो अभ्यास देतो ना तो तुम्ही घरी पण घेत जा. उद्या शाळेत खिचडी भात भेटतो म्हणून मुलांना पाठ होत नका जाऊ, कळलं का? येऊ का? परिपाठाची वेळ झाली. या आहे ना, मला नाही मूल बाळ आणि हे मला का म्हणून सांगत आहे पाल्याला पाठीत जा आणि हे घरी जा. काय तुझं अवघड काम आहे घंट्याचं. चला जाऊ द्या म्हणते. काय केलं मी? काय केलं? अहो काहीच नाही केलं तुम्ही. नसेल जमत ना ते द्या सोडून, नका उगाच खुर्च्या गरम करू. दुसरं कोणाच्या गरीबाचं भलं होईल. अहो बरं झालं गट शिक्षण अधिकारी साहेब. अहो तिकडे शाळा भरली ना बाई बघा अजून इथंच येत. असं का? शाळेची वेळच माहित नाही बाईंना. तिकडे मी परिपाठ घातला, मुलं पाडे पाठ करतायत आणि बाई बाहेरच फिरतायत अजून. आजी काय गुरुजी झाले काय? बरं बरं मी मध्ये होतो बाईला लगेच खराच देतो. आणि ती आपली शाळा चांगली सांभाळायची. होय. मी बाईंना घेऊन केंद्र संमेलनाला जातो, तिथं मिटिंग आहे. बाई लगेच तातडीने चला आणि तुम्ही शाळा व्यवस्थित सांभाळा, तक्रार आली नाही पाहिजे. हो बाई. अहो किती वाजले? ही वेळ आहे का शाळेत येण्याची? हा नसल जमत ना तू सोडून द्या, उगाच नका खुर्च्या गरम करू. बाकीचे बरेचसे मुलं आहेत डीएड बीएड केलेले, त्यांना तर नोकऱ्या मिळतील. हो गंठन भाऊजी काय चाललंय तुमचं? भाऊजी अहो लाज वाटते का? मुख्याध्यापकाला भाऊजी म्हणता तुम्ही? मी काय भाऊजी आहे का तुमचा? माहिती मला ते तांदळाच्या नोंदी ठेवणं, इलेक्शनचे कामं करणं, ती जनगणना करणं, याच्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. एवढा उशीर? अहो पालक काय अपेक्षेने पाठवतात त्यांच्या मुलांना आपल्या शाळेत. माझा मुलगा डॉक्टर होईल, माझी मुलगी इंजिनियर होईल, आणि आपण स्वतः असं वागतो शिक्षक. काय केलं? थांबले मला काय वाटतं माहिती का? आपण काय काम म्हणलं केला पाहिजे ना, चांगला आहे का नाही? शिक्षण बे एक बे बे दुने 4 बे त्रिक 6 बे चौक 8. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉईज. थँक्यू सर. चला येऊ का? लघवीच्या सुट्टीची बिल द्यायची. येस हो सर. सर. आणि लघवीला टॉयलेट मध्ये गेल्यावर पाणी बिनी सोडत जा जरा. आपली शाळा स्वच्छ शाळा, आपली शाळा सुंदर शाळा. हो सर. चला. येस सर. थँक्यू सर. कमल्या खबर असं भेद भेद चालायचं आपण. ना काय जणाकडे झाली औषधी. कोणाकडे? सरपंच. हे ना अशी भूते आहेत ना, सरपंचच काढू शकतो. हा सर सरपंचाकडे. सरपंच आम्हाला मुक्त करा, आमच्या दर्पणे अहो त्या गड्ड्यापासून सुट द्या आम्हाला. झालं काय? त्या छड्याने हात लाल झालेत की विचारतोस ना सरपंच. छड्या? हा अहो मारतोय येता जाता बघतोय, काय चुकलं तर सांगतोय आम्हाला. तो शिक्षक झालाय घंटे. अच्छा म्हणजे शिक्षकाचं खोड डोक्यात घेतले म्हणा त्याने आज. अरे काय यार या गंड्याचं काय करावा. मागे एकदा संजय दत्त झाला वास्तव मधला, एकदा तो काय पुष्पात झाला. अरे आज काय तो गुरुजी शिक्षक आला. पाडे माडे बरं आमचं 2चा पाडा तरी पाठ आहे तेवढंच म्हणावं लागत एकदा 4 वेळा. आला पाहिजे का छडी पाहिजे का? थांबळे तो सोनेवाली पिला या ग्रामपंचायतीचे आणि या गावचे प्रथम नागरिक म्हणून मी तुम्हाला ध्वजारोहणासाठी आमंत्रित करत आहे. वाह वाह क्या बात आहे. गुरुजी आपली पटसंख्या किती आहे आता? पटसंख्या होय असेल एक 38-39. ती पटसंख्या वाढवण्यासाठी बी प्रयत्न करा जरा. करतो ना. हो ना. कसं असतं शिक्षक हा समाजाचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे. शिक्षक हा ज्ञानदानाचं काम करत असतो. सगळ्या समाजात म्हणजे सगळ्या घटकांमध्ये शिक्षकाचं म्हणजे गुरुचं स्थान हे नेहमी उच्च असतं. उद्या जर एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट बघावू शकतो, एक इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग पडू शकते, परंतु एक शिक्षक चुकला तर अख्खी पिढी बरबाद होऊ शकते.
कळलं का कळलं. त्यामुळे गंठन सर हे शिक्षकाचं ज्ञानदानाचं काम तुम्हाला झेपेल असं मला काही वाटत नाही. तुम्ही एखादं सोपं काम घ्या ना हे गुरुजी शिक्षक सोडून. मग त्याला ठेवू का मी? हा उत्तम. त्याला त्याचं काम सुद्धा चांगलं आहे. येऊ का मग? हो 7/8 येतो काढता तुम्हाला. हा येतो ना. हा ऑनलाईन द्या. नाही जमतील तिला यायला. हस्तलिखित. हस्तलिखित. बर बर जाऊ का मारायचं सही. बर 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 ठीक आहे. बरं झालं बाबा या गुरुजी पासून अख्खं गाव सुटलं.